उद्या सोमवार दिनांक 8 सप्टेंबर लाडक्या बहिणींसाठी सोन्याचा दिवस उगवला। कारण लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे वितरण होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। याचा GR सुद्धा अर्थ विभागाकडून आता काढण्यात आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या ठिकाणी सोडण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। यामध्ये सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येईल। त्यानंतर मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी पुढील 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सोडण्यात येईल आणि त्यानंतर बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे या ठिकाणी वाटप करण्यात येईल असं आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी आता घ्यायचा असेल तर नेमकं आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोमवारी पैसे मिळणार आहेत, मंगळवारी पैसे मिळणार आहेत आणि बुधवारी पैसे मिळणार आहेत हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे। तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा दोन्ही एकत्र लाभ हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोमवारी 8 ऑगस्ट रोजी पैसे तुम्हाला नक्की मिळणार का नेमकं 9 ऑगस्ट मंगळवारी या ठिकाणी पैसे मिळणार का नेमकं 10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 3 दिवसांची वेगवेगळी लिस्ट या ठिकाणी आता करण्यात आली आहे। तुमचा जिल्हा नेमकं सोमवारी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे का नेमकं मंगळवारी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे का बुधवारी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी मिळणाऱ्या यादीमध्ये आहे हेच आपण या ठिकाणी सविस्तरपणे सरकारने दिलेली नवीन अपडेट या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक सर्वांनी बघायचा आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत अपात्र केलं जाणार नाही। आता सरसकट महिन्याला 1500 रुपये तुमच्या हक्काचे इथून पुढे 5 वर्षापर्यंत आहे असे सोडले जाणार आहेत। लाडक्या बहिणींची पुण्यामध्ये त्या ठिकाणी एक सभा होती आज आणि त्या सभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी DBTचे बटन या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता दाबलेला आहे आणि बँकांना प्रत्येक 12 जिल्ह्यांची लिस्ट वेगवेगळ्या दिवशी सोडा असं या ठिकाणी आता ऑर्डर सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता बघा पुण्यामध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता महत्त्वाची ऑर्डर बँकांना देऊन टाकल्या। पत्रकारांनी महत्त्वाचे 5 प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना लाडकी बहीण योजनेबद्दल या ठिकाणी विचारल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा हप्ता हे दोन्ही हप्ते 3000 रुपये नेमकं सोमवारी तुम्ही कोणाकोणाला देणार आहे। तसेच त्यानंतर 9 ऑगस्टला मंगळवारी तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही पैसे देणार आहात। त्यानंतर 10 ऑगस्ट बुधवारी कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही पैसे त्या ठिकाणी सोडणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांना त्या ठिकाणी महत्त्वाचे पत्रकारांनी प्रश्न त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी विचारलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी आता स्पष्टपणे नेमकं सोमवारी कोणाला पैसे मिळणार आहेत, मंगळवारी कोणाला पैसे मिळणार आहेत आणि बुधवारी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत याची नवीन लिस्ट त्यांनी आता वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तुम्हाला नेमकं कधी पैसे मिळणार हे या ठिकाणी अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही समजून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा उद्या जो सोमवार आहे तर तो या ठिकाणी आता गोड होणार आहे। उद्या दुपारपासून बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये पटापट मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवारी 12 जिल्ह्यांचं वितरण होणार। त्यानंतर बुधवारी तिसऱ्या टप्प्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जर त्या ठिकाणी आला असेल तर त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाभ देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दाबल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता महिला व बालविकास खात्याकडून जाहीर करण्यात आल्या।
तुमचा जिल्हा नेमकं सोमवारच्या यादीमध्ये आहे का नेमकं मंगळवारच्या यादीमध्ये आहे का नेमकं बुधवारच्या यादीमध्ये आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे आता लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावर ज्या अफवा त्या ठिकाणी गेले 1 महिन्यापासून पसरल्या होत्या की अपात्र लाडक्या बहिणींना केलं, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपात्र केलं, अशा सोशल मीडियावर अफवा त्या ठिकाणी पसरल्या होत्या। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली की पत्रकारांनी हा महत्त्वाचा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले अशा बातम्या त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरल्या आहेत, या खऱ्या आहेत का? त्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले लाडक्या बहिणींना की कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ता या ठिकाणी आता वगळला जाणार नाही, कोणालाही इथून पुढे 5 वर्षापर्यंत अजिबात अपात्र केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि लगेचच त्यांनी सोमवारी म्हणजेच आता 8 सप्टेंबरला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्यांनी आता यादी वाचून दाखवली आहे। आता बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 3000 रुपये येणार आहेत, मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत आणि बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। ही लिस्ट आता एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये ती लिस्ट सांगणार आहे। त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी त्या ठिकाणी भिऊ लागल्या होत्या की आम्हाला अपात्र करणार काय, आम्हाला हप्ता मिळणार का नाही। याबद्दल आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणीही काळजी करण्याचं कारण नाही, पुढील 5 वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुम्हाला आहे असे मिळणार आहेत असं म्हणून त्यांनी सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते सांगितलं। त्यानंतर मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही लिस्ट त्यांनी वाचून दाखवल्या। त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत हे सुद्धा त्यांनी लिस्ट या ठिकाणी वाचून दाखवलेलं पाहायला मिळालं। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत तुम्हाला पण माहित आहे आणि 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्पे महिला व बाल विकास खात्याने जिल्ह्यांचे केलेलं पाहायला मिळालं। पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होत असतं, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यामध्ये असं 3 टप्प्यामध्ये वितरण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी केलं जातं। तुम्हाला वाटत असेल की एकदम सर्व जिल्ह्यामध्ये 36च्या 36 हे पैसे सोडण्यात का येत नसतात, तर असं जेव्हा प्रश्न पत्रकारांना त्या ठिकाणी पडलेला होता तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रश्न देखील विचारला की एकदम तुम्ही 36च्या 36 जिल्ह्यामध्ये काय एकदम पैसे सोडत नाहीत। त्यावर आता एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की हे जे लाडक्या बहिणींना पैसे बँकेत सोडले जातात तर ते DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी खात्यावरती सोडले जात असतात। त्यामुळे त्या DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा एक नियम असतो, रूल असतो, तो म्हणजे एका दिवसाला फक्त 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती एका दिवसात पैसे जात असतात। त्यामुळे एका दिवसाला फक्त 12 जिल्ह्यांचीच निवड या ठिकाणी करण्यात आल्या त्यांनी सांगितलं। आणि लगेचच त्यांनी सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत आणि 15व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार आहेत असं टोटल 3000 रुपये सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी वितरण होणार आहेत हे त्यांनी नावे सांगितली। त्यानंतर मंगळवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत ते सांगितलं। त्यानंतर बुधवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत याची सविस्तर अपडेट त्यांनी आता या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता सांगितलंय तुम्हाला ही अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोमवारी पैसे मिळणार आहेत का तुम्हाला मंगळवारी पैसे मिळणार आहेत का बुधवारी पैसे मिळणार आहेत याची लिस्ट काय आल्या यासाठी तुम्ही व्हिडिओ आता लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालाय त्यांनी आता इथे लक्षपूर्वक बघायचं आहे। तुम्हाला आता सोमवारी 8 ऑगस्ट रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी वितरण होणार आहे हे लिस्ट आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा सोमवारची लिस्ट या ठिकाणी आता सांगतोय, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। बघा पहिला जिल्हा सोमवारी त्या ठिकाणी आता असणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, 36 जिल्हे वाचून दाखवतोय। सोमवारी तुमचा जिल्हा असणार आहे का त्या ठिकाणी मंगळवारी असणार आहे का बुधवारी असणार आहे। आता बघा पहिला जिल्हा आहे सोमवारसाठी अकोला जिल्हा, आता 2 नंबरचा जिल्हा आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा, हे 2 जिल्हे आता सोमवारी तुम्हाला त्या ठिकाणी आता दुपारपासून 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे। बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। 3 नंबरचा जिल्हा आहे सोमवारसाठी बघा अहमदनगर, त्यानंतर 4था जिल्हा आहे
उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी 4 नंबरचा जिल्हा आहे सोमवारसाठी, 5 नंबरचा जिल्हा आहे सोमवारसाठी छत्रपती संभाजीनगर, 6 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर हा जिल्हा आहे, तर तो सोमवारसाठी या ठिकाणी निवड करण्यात आल्या। त्यानंतर आता बघा 7 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली, तुम्हाला या ठिकाणी कधी निवड करण्यात आल्या तर सोमवारी 8 ऑगस्ट दुपारपासून या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे तुम्हाला आल्याचं पाहायला मिळते। 8 नंबरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा, बघा सोमवारची लिस्ट सांगत आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। 9 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर, त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा आहे जळगाव, त्यानंतर 11 नंबरचा जिल्हा आहे जालना आणि 12 नंबरचा जिल्हा आहे त्या ठिकाणी ठाणे। बघा या जिल्ह्यामध्ये सोमवारी लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3000 रुपये वितरण करण्यात येणार आहे। आता तुम्हाला मंगळवारसाठी कोणकोणते जिल्हे आहेत आता तुम्ही कान देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आता पुढील 12 जिल्ह्यांची लिस्ट मंगळवारसाठी वाचून दाखवत आहे। या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मंगळवारी वाट बघायची आहे। बघा आता त्या ठिकाणी पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे धुळे, 2 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 4 नंबरचा जिल्हा आहे नागपूर, 5 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे परभणी। सर्वांनी कान देऊन बघायचं आहे, कारण हे जे जिल्हे सांगत आहे तर ते मंगळवारसाठी जिल्हे तुम्हाला सांगत आहे। 6 जिल्हे मंगळवारसाठी सांगितलेत, अजून तुमचा जिल्हा आला नसेल तर पुढील बुधवारी तुम्हाला या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे, परंतु मंगळवारसाठीचे अजून 6 जिल्हे बाकी आहेत बघा। त्यानंतर 7वा जिल्हा आहे पालघर, 8वा जिल्हा आहे पुणे, 9वा जिल्हा आहे बीड, 10वा जिल्हा आहे बुलढाणा, त्या ठिकाणी 11वा जिल्हा आहे भंडारा आणि 12वा जिल्हा आहे मुंबई उपनगर। बघा या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मंगळवारी हप्ता या ठिकाणी वितरण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे। त्यानंतर पुढचे 12 जिल्हे आहेत बघा। मुंबई शहर बुधवारसाठी आता सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। मुंबई शहर त्या ठिकाणी मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि हिंगोली यामध्ये त्या ठिकाणी आता बुधवारी पैसे मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे एकंदरीतच 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये वितरण होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।